आता आपण जर बघितलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये अजितदादांचा पक्ष हा नेत्यांचा प्रवेश करून घेत आहे, शिंदे साहेबांचा पक्ष नेत्यांचा प्रवेश करून घेत आहे, भाजप प्रवेश करते, नाही तर ऑलरेडी भाजपचे लोक तिथं आहेत. मग याच्यात असं कुठेतरी दिसतंय. आणि काल कदाचित शहासाहेबांनी एक संदेश हा दिलेला आहे की आता वेगळं वेगळं लढावं लागते. त्यामुळे तिन्ही पक्ष येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये वेगळी लढतील अशी चर्चा आहे. आणि ती चर्चा असल्यामुळे काल शिंदे साहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं, जर वेगळं लढायचं असेलच तर आम्ही तयार आहोत, प्रत्येक ठिकाणी आमचा उमेदवार तयार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे जे इलेक्शन होतील फार इंटरेस्टिंग होणार आहे. येत्या काळामध्येच आपल्याला कळेल की काय रणनीती या तिन्ही पक्षामध्ये असेल. नहीं, देखो, जब शाह साहब महाराष्ट्र में आए थे और जो कथित चर्चा हुई, ऐसे लोग कहते हैं कि दादा के खिलाफ कोई आमदार या मंत्री वहां पे बोले थे, तो वहां पे सिर्फ बीजेपी के मंत्री थे और कुछ आमदार थे जो भी बीजेपी के थे. वो सिर्फ प्राइवेट अफेयर था, मतलब जो बीजेपी के लोगों के बीच में था. अभी मीडिया को वो इन्फॉर्मेशन कैसे मिली, तो शायद एकाध बीजेपी के नेता ने जानबूझ के वो मीडिया को बताया होगा और उसके कारण वो चर्चा चालू हो गई. मतलब बीजेपी चाहती है कि ये जो वाद है या नहीं उनको मालूम, अगर नहीं भी होगा तो वाद होना चाहिए और जो है वो बढ़ना चाहिए. तो अभी और कल शाह साहब ने भी यहाँ पे आके एक स्टेटमेंट दिया था अबाउट अकेले लड़ने का, और बाद में शिंदे साहब का भी वहां पे एक्सप्लेनेशन वहां पे आया. तो थोड़ा सा इंडिकेशन ऐसे ही दिख रहा है कि ये लोग लोकसभा और विधानसभा अलग लड़ेंगे. लेकिन देखना ये है कि ये जो लोकल बॉडी इलेक्शन अभी जो होने वाले हैं उसमें भी अलग लड़ेंगे या साथ में लड़ेंगे, वो आने वाला कल ही हमको बताएगा. देखो, जब भी लोकल बॉडी इलेक्शन लड़ा जाता है, एक तो नेता जो सेंट्रल नेता होते हैं वो तो निर्णय लेते ही है, लेकिन जो जिला के प्रमुख है या वो जो शहर के प्रमुख है उनको भी विश्वास में लिया जाता है. अगर शहर के प्रमुख सभी पक्षों के कहते हैं कि अलग अलग लड़ना चाहिए, और अगर नेताओं ने, सेंट्रल नेताओं ने डिसाइड किया ठीक है, जो लोकल नेता है हमारे जिला के, वो जो डिसाइड करते हैं वो फाइनल, तो शायद हम अलग अकेले लड़ सकते हैं, या आगे जाके नेता ने डिसाइड किया या हमारे जो सेंट्रल बॉडी है उन्होंने डिसाइड किया, नो, जो भी इलेक्शन होगा हम साथ में लड़ेंगे, तो हम साथ में लड़ेंगे. लेकिन आने वाला कल ही जब चर्चा चालू हो जाएगी उसके बाद ही हम पता कर पाएंगे कि अलग लड़ेंगे या साथ में लड़ेंगे. अगर साथ में लड़ते तो अच्छी चीज है, लेकिन बहुत सारे ऐसे मतदार संघ है या जिला है जहां पे अलग लड़ेंगे तो फायदा उस पक्ष को वहां पे होगा. लेकिन फाइनली ये हमारे नेता बैठ के उस पर चर्चा करके फिर एक निर्णय लेंगे जो 10 तारीख के पहले हो सकता है, ऐसे हम सबको लगता है. राहुल गांधींना इशारा दिलेला आहे की नाश्ता जर आले तर तुमच्या तोंडाला काळं फासले. कोण आहे ते जे बोलतायत ते? आता ठीक आहे, कोणीतरी असेल, त्यांना चर्चेत यावं वाटत असेल, मीडियामध्ये त्यांची चर्चा व्हावी, त्यांच्या भाजपच्या नेत्यांना बरं वाटावं आणि त्यांना कुठंतरी महत्व मिळावं म्हणून त्यांनी ते स्टेटमेंट केलं असावं. ते बोलतात म्हणून काहीतरी होतं असं होत नसतं. कुणी उद्या बोलेल, उठसूट बोलेल आणि त्याला महत्व जर आपण देत राहिलो तर ते योग्य ठरणार नाही. मग तसं बघितलं तर काल सावरकरांचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला कोण येणार होतं आणि कोण नाही आलं याचाही अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी करावा असं मला वाटतं. अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे एकत्रित लढण्याची तयारी करत असताना अमित शहाने सोबळाची संकेत दिली. अमित शाह साहेबांनी आधीच, म्हणजे माझा अंदाजे 5-6 महिन्यापूर्वीच एक संदेश दिला होता की आम्ही वेगळं वेगळं लढणार आहोत. आणि त्यानंतर काल सुद्धा अमित शाह साहेबांनी एक संदेश दिला असं जाणवते, अप्रत्यक्षपणे तो दिलेला आहे की आम्ही वेगळंच लढणार आहोत. तेव्हा शिंदे साहेबांनी सांगितले की आम्ही सुद्धा तयारी ठेवलेली आहे वेगळं लढायची. म्हणजे कुठं ना कुठंतरी शक्ती प्रदर्शन हे तिन्ही पक्षातून येणाऱ्या विधानसभा लोकसभेला होईल असं कुठेतरी चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यामुळेच कदाचित बऱ्याच ठिकाणी उमेदवार सुद्धा विविध पक्षाचे हे या तिन्ही पक्षांनी त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे. पण शेवटी लोकसभेमध्ये काय होतं हे बघूनच विधानसभेचं तिथं ठरेल. लोकसभेमध्ये जर भाजपच सत्तेत या देशामध्ये येणार नसेल तर मग त्यानंतर हे भाजप नक्कीच या दोन मित्रपक्षाला विश्वासात घेईल. पण त्यांना जर यश चांगलं मिळालं, जे वाटत नाही मिळेल,
तर मग या दोन्ही पक्षाला, मित्र पक्षाला भाजप मदत नाहीतर किंमत त्या ठिकाणी देईल असं वाटत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीची भूमिका काय असते असं तुम्ही सांगितलं की शहर प्रमुख खूप महत्वाचे असतात. नाही, जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुख यांना सुद्धा विश्वासात घेतलं जाईल आणि त्यानंतरच आमचे जे सर्व पक्षाचे प्रमुख असतील म्हणजे त्या पक्षाचे प्रमुख हे त्यानंतर निर्णय त्या पक्षाचा घेतील. पण कुठलाही निर्णय घेण्याआधी मग आमच्या पक्षाचे प्रमुख इतर पक्षाच्या प्रमुखांबरोबर बसून जर एकत्रित लढायचं असेल तर काय टर्म्सवर लढायचं हे तिथे ठरवतील. आणि त्याच्यामध्ये जर असं ठरलं की नाही लोकल बॉडी इलेक्शन हे त्या जिल्ह्याच्या प्रमुखापर्यंत निर्णय द्यावा नाही तर त्या शहराच्या प्रमुखापर्यंत द्यावा तर मग ते डिसेंट्रलाइज पद्धतीने होतील असं वाटतं.